अब्दुल सत्तारांना जिल्ह्याचं पालकमंत्री पद देण्यात आलेलं आहे आणि भाजपनं जोरदार लॉबी या ठिकाणी लावली होती। वेळोवेळी वरिष्ठांकडे देखील बैठका घेतल्या होत्या, काय सांगणार? माझा मोबाईल भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती की छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद हे भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांना मिळावं आणि साहजिकच छत्रपती संभाजीनगरमध्ये यापूर्वी रावसाहेब पाटील दानवे, डॉक्टर भागवत कराड आणि संजीवनी भुमरे हे 3 मंत्री होते। तिन्ही मंत्री नसताना या जिल्ह्याच्या विकासासाठी भाजपला संधी द्यावी आणि भाजप त्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास करेल म्हणून। पण माननीय मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलेला आहे, आम्हाला तो ॲक्सेप्टेड आहे, आम्ही त्याबद्दल काही आमचं मत नाही। त्यांनी जो निर्णय घेतला तो बरोबर, आम्ही त्यांना घेऊन माननीय अब्दुल सत्तार साहेबांना घेऊन आम्ही या जिल्ह्याच्या विकासासाठी काम करू। बरं, अंबादास दानवेंनी असं म्हटलेलं आहे की भाजपमध्ये आता निष्ठावंतांच्या म्हणण्याला काहीही किंमत राहिलेली नाही आहे, तुमच्या नाकावरती टिचून आता अब्दुल सत्तारांनी मंत्रिपद मिळवलेलं। एक गोष्ट लक्षात ठेवा, इकडचं पालकमंत्रीपद हे अगोदर शिवसेनेकडेच होतं आणि असे शब्द जे वापरले जातात त्या शब्दाला आम्ही गिनत नाही, तुम्हाला स्पष्ट सांगतो। कारण की शेवटी हे पालकमंत्रीपद यापूर्वी पण ज्यावेळेस त्यांचं उभाटाचं सरकार होतं त्यावेळेसही पालकमंत्रीपद हे 2014 पासून 19पर्यंत पण छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद हे सुभाष देसाई हे त्यावेळेसच्या सरकारमध्ये त्यांच्याकडे होतं। त्यामुळे आमचं म्हणणं आहे की नाकावर ठेचून वगैरे शब्द वापरणं काय चुकीचे आहेत। ते युती आमची महायुती आहे, कोणाला मिळणार होतं ते अब्दुल सत्तारांना मिळालं, त्यात काय चांगलं आहे, आम्ही त्यांच्याबरोबर घेऊन काम करू ना। बरं, चंद्रकांत खैरे संभाजीनगर शहरातील पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असल्याची चर्चा आहे। खैरे साहेब 2014मध्ये लोकसभेत पडले, 19मध्ये पण परत त्यांना 19मध्ये त्यांचा पराभव झाला, 24मध्ये परत त्यांचा पराभव झाला। 2 वेळेस त्यांना पराभव आल्यामुळे माझी अशी त्यांना म्हणजे रिक्वेस्ट असेल की आता त्यांनी किंग मेकर बनावं, त्यांनी अजून नवीन लोकांना निवडून आणावं अशी माझी त्यांना रिक्वेस्ट आहे।